एका मुलाने स्वतःच्या आईला वृद्धाश्रमात सोडलं, कारण त्याला वाटत होतं ती आता त्याच्या आयुष्यात ओझं बनली आहे. पण काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात असं काही घडलं की ज्याच्यामुळे त्याला आयुष्यभर पश्चाताप झाला. आजची ही कथा एका आईची आणि एका मुलाची आहे, ज्याने उशिरा का होईना पण सत्य समजलं. एका छोट्याशा गावात जिथे अजूनही मातीचे रस्ते होते, जिथे संध्याकाळी लोक एकत्र बसून गप्पा मारायचे, जिथे एक छोटंसं घर होतं, त्या घरात राहत होती सावित्री. तिचं आयुष्य साधं होतं, पण तिचं मन खूप मोठं होतं. तिच्या आयुष्यात एकच गोष्ट होती, तो म्हणजे तिचा मुलगा रोहन. रोहन तिच्यासाठी फक्त मुलगा नव्हता, तो तिचं जग होता. ती त्याच्याकडे पाहून म्हणायची, माझं सगळं काही तूच आहेस. रोहन खूप लहान होता तेव्हाच त्याचे वडील गेले. त्या दिवशी सावित्री पूर्णपणे तुटली होती. घरात कमवणारं कोणीही नव्हतं आणि तिच्या हातात होतं एक छोटंसं मूल. पण त्या क्षणी तिने एक निर्णय घेतला, मी हार मानणार नाही. त्या दिवसापासून तिचं आयुष्य बदललं. ती सकाळी लवकर उठायची, लोकांच्या घरात काम करायची, कधी भांडी घासायची, कधी कपडे धुवायची, कधी मजुरी करायची. तर हे काम करून तिचे हात कडक झाले होते, पाय थकलेले असायचे. पण जेव्हा ती घरी यायची आणि रोहन हसत तिच्याकडे धावत यायचा, तेव्हा तिचा सगळा थकवा गायब व्हायचा. अनेक वेळा घरात फक्त एकच वेळचं जेवण असायचं. ती काय करायची माहिती आहे? स्वतः उपाशी राहायची, पण आपल्या मुलाला पोटभर खायला द्यायची. रात्री ती शांतपणे झोपायची, पण तिच्या डोळ्यात नेहमी एकच स्वप्न असायचं, माझा मुलगा मोठा माणूस होईल. वर्ष गेली, रोहन मोठा झाला. शाळेत हुशार होता, तो मेहनत करायचा, कारण त्याला माहीत होतं त्याची आई त्याच्यासाठी किती काही करते आहे. एक दिवस त्याला चांगली नोकरी मिळाली. त्या दिवशी सावित्रीने देवाचे आभार मानले. ती रडली, पण त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं, फक्त अभिमान होता. काही दिवसांनी रोहनचं लग्न झालं. सुरुवातीला सगळं छान होतं, घरात आनंद होता. सावित्रीलाही वाटलं, आता माझं आयुष्य पूर्ण झालं. पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं. रोहनची पत्नी पूजा, तिला सावित्रीसोबत राहणं आवडत नव्हतं. ती म्हणायची, आपण स्वतंत्र राहूया. हळूहळू रोहनही बदलू लागला. आईशी बोलणं कमी झालं, तिच्या भावना त्याला समजेनाशा झाल्या. एक दिवस घरात मोठा वाद झाला. पूजाने स्पष्ट सांगितलं, मी या घरात तुझ्या आईसोबत राहणार नाही. रोहन शांत होता, पण त्याने आईची साथ देण्याऐवजी पत्नीची साथ निवडली. त्या दिवशी रोहनने आईला सांगितलं, तुला वृद्धाश्रमात राहावं लागेल. सावित्री काहीही बोलली नाही, फक्त एकच प्रश्न विचारला, मी काही चूक केली आहे का? रोहन तिला वृद्धाश्रमात घेऊन गेला. ती गाडीत शांत बसलेली होती. तिने एकदाही तक्रार केली नाही, फक्त निघताना म्हणाली, बाळा, वेळेवर जेव, स्वतःची काळजी घे. वृद्धाश्रमात ती रोज दरवाजाकडे पाहायची. तिला वाटायचं, आज माझा मुलगा येईल, पण तो कधीच आला नाही. काही दिवसांनी रोहनच्या आयुष्यात वाईट काळ सुरू झाला. नोकरी गेली, घरात वाद, पत्नी दूर गेली आणि तो एकटा पडला. एका रात्री तो एकटाच बसला होता आणि त्याला आठवलं आपल्या आईचा त्याग, तिचं प्रेम, आणि तो रडू लागला. तो दुसऱ्या दिवशी वृद्धाश्रमात गेला, पण खूप उशीर झाला होता. त्याला सांगितलं गेलं की तुझी आई आता या जगात नाहीये. त्या क्षणी रोहन कोसळला. तो रडत होता, आई मला माफ कर. पण आता ऐकणारं कोणीच नव्हतं. खरंच आईचं प्रेम ते आईचं प्रेमच असतं. आईचं प्रेम कधीच कमी होत नाही, पण आपणच कधी कधी त्याची किंमत ओळखत नाही. जर तुमच्याकडे आई आहे तर तिची काळजी घ्या, कारण वेळ परत कधी येत नाही आणि तिचं प्रेमही कधी परत मिळत नाही.
मी पण माझ्या आईला खूप मिस करते. म्हणून म्हणावंसं वाटतं, आई, तुझं प्रेम शब्दात सांगणं शक्य नाही. कारण ते जाणवतं पण कधीच दिसत नाही. तू उपाशी राहून मला पोटभर खाऊ घातलंस. तुझ्या डोळ्यात अश्रू होते पण चेहऱ्यावर हसू ठेवलंस. मी पडलो तर तू आधी रडलीस. मी जिंकलो तर तू माझ्यापेक्षा जास्त हसलीस. माझ्या प्रत्येक चुकीला तू माफ केलंस. पण तुझं मन दुखावलं हे मला कधीच कळालं नाही. आज वेळ बदललेली आहे, मी मोठा झालो आहे. पण खरं सांगायचं तर तुझ्याशिवाय मी अजूनही लहानच आहे. तू जवळ असताना तुझी किंमत कळाली नाही आणि आज तू नाहीस म्हणून सगळं रिकामं वाटतं. तुझं ते बाळा म्हणणं आजही कानात घुमतं. पण आता उत्तर द्यायला तू नाहीस. आई, जर वेळ परत मिळाली असती तर मी सगळं बदललं असतं. तुला कधीच एकटं सोडलं नसतं. कारण आता समजलं आहे, या जगात सगळं मिळू शकतं, पण आईचं प्रेम कधीच परत मिळत नाही. आईचं प्रेम कधीच परत मिळत नाही. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच हृदयस्पर्शी कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.